डायबिटीजमध्ये बरेच लोकांना किडनीचा त्रास होतो. त्याचं कारण असतं की ज्या लहान लहान रक्तवाहिन्या किडनीमध्ये असतात, त्याला आपण ग्लोमेरुलायमध्ये जाताना म्हणतो. ग्लोमेरुलाय हे त्याचं बेसिक स्ट्रक्चर असतं. त्या नसांमध्ये त्रास होतो. म्हणून त्यांचं जे काम आहे ते बरोबर करू शकत नाही. त्याला फिल्ट्रेशन म्हणतात. ते बरोबर होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट असते की ज्या नसा ज्यामुळे आपल्याला सेन्सेशन येतात, कोणाला लघवीचं सेन्सेशन हे बरोबर येत नाही. त्याच्यामुळे लघवीची थैली बरोबर रिकामी होत नाही आणि इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात. त्याचप्रमाणे जर शुगर कंटिन्युअसली जास्त असली तर हे सगळे सेल जे आहे ते जास्त शुगरच्या एन्व्हायरमेंटमध्ये असतात, म्हणून त्यांचं जे काम करण्याचं असतं ते त्या प्रमाणात करू शकत नाही आणि ग्रॅज्युअली ते डॅमेज होतात. तर नसांच्या कारणांमुळे आणि किडनीच्या मध्ये ज्या लहान नसा असतात त्याच्या डॅमेजमुळे किडनीचा हा त्रास डायबिटीजच्या लोकांना जास्त असतो. बरेचशा डायबिटीजच्या लोकांना हायपरटेन्शन पण असतं. ते एक ॲडिशनल फॅक्टर होऊन जातं याच्यासाठी. म्हणून जेव्हा केव्हा तुम्हाला डायबिटीज आहे तर दुसरं काही किडनीला डॅमेज करणारं कारण आपल्या बॉडीमध्ये तर नाही हे निश्चित करा आणि आपल्या डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्या.